आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे बारीक चिरलेली, किचन किंग मसाला आहे, मीठ आहे, लाल तिखट आहे, आलं लसूण पेस्ट आहे, धण्याची पावडर आहे आणि एक लिंबू. ओके, हे काय एक्झॅक्टली मला सांगू शकशील का काय केलेस? सोया चंक्स आहेत, ते आपण घरी नेहमी वापरतो, बटर सारखे असतात ते गरम पाण्यात टाकायचे, थोडेसे बॉईल करायचे आणि त्याचे पूर्ण पाणी काढून मिक्सरला एकदा वाटून घ्यायचे. अच्छा, हे तू तसं करून घेतलं. आणि हे बाजारात आपल्याला टोफू असंच? टोफू ऍक्च्युली चायनामध्ये चायनाची स्पेशालिटी आहे, कारण का त्यांच्या प्रत्येक जेवणामध्ये टोफू स्टार्टर आणि मेन कोर्सला वापरतात. तर टोफू आपल्या इथे अवेलेबल नसेल तर पनीर सुद्धा आपण वापरू शकतो. टोफूच्या ऐवजी पनीर सुद्धा चालू शकते. ओके, चला साहित्य बघितलेले, आता आपण बघूया प्रत्यक्ष कृती. काय कृती? सोया चंक्स घ्यायचे ते एका बाउलमध्ये. ओके, त्याच्यानंतर कांदा त्यातच घालायचं मिक्स. टोफू घ्यायचा. टोफू ऍक्च्युली पनीरच्याहून हलका असतो, त्याच्यामुळे हातानेच त्याला हे करायचंय. आणि टोफूला त्याची स्वतःची एक चव नसते, आपण ज्याच्यात मिक्स करू त्याची तो चव घेतो. बर, अर्धा टोफू आपण घातलेला आहे बरोबर? अर्धा टोफू आपण घातलेला त्यात. आता कोथिंबीर? हा, कोथिंबीर घालायची. ओके, लाल तिखट? लाल तिखट, मीठ घालायचं. मीठ हातानेच घालायचं असतं. किचन किंग मसाला? किचन किंग मसाला हे घालायचं? हो, आलं लसूण पेस्ट आहे ती. धणे पावडर? हो, आणि एक लिंबू. ओके, फटाफट रेसिपी दिसते. हे सगळं एकजीव करून घ्यायचंय. तुला एक डिश लागेल का? त्याच्या छोट्या छोट्या टिक्क्या बनवायच्या. हे एकजीव व्हायला जरा वेळ लागतो का? हो. आता आपण तडके लेंगे. किती घालू ना? हा, कशाबरोबर खायचं? आपण याच्यात टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो. बर, छान लागतं तसे ते. आणि एक खिम्यासारखी चव येते, जे आपण चिकन किंवा मटणाचा खिमा खातो. ओके ओके, तशी चव येते. मला असं वाटतं की आता हे पलटी मारायला हरकत नाही आला. हो, आणि तुम्ही सुद्धा जरा पान पलटा आणि साहित्य आणि कृती लिहून घ्या. काय? सोया टोफू कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तेल, सोया चंक्स, उकडून मिक्सरला वाटलेला सोया टोफू, कांदा, कोथिंबीर, गरम मसाला, किचन किंग मसाला, मीठ, तिखट, आलं लसूण पेस्ट, धणे पावडर आणि लिंबू. कृती: प्रथम एका बाउल मध्ये सोया चंक्स घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कुस्करलेले टोफू, कोथिंबीर, तिखट, मीठ, किचन किंग मसाला, आलं लसूण पेस्ट, जिरेपूड आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकत्र मळून घ्यावं. तयार मिश्रणाची कटलेट्स शॅलो फ्राय करून सर्व्ह करावीत. आपण आता बनवतोय नूडल्स. ओके, त्याचं साहित्य काय मला सांगतोस? बटाटे आहेत उकडवलेले. ओके, फ्राईड नूडल्स आहेत, टोमॅटो आहे, कांदा आहे, ओके, शेव आहे, पापडी आहे, हिरवी चटणी, गोड चटणी, दही, मीठ, लिंबू आणि कोथिंबीर आहे. आपण साहित्य बघितलेलं, आता बघूया आपण प्रत्यक्ष कृती काय. हे बटाटे फक्त उकडून घेतले? हो, बाकी त्याला काय? बाकी काही नाही. ओके, आता आपण बघूया कृती काय करायचं. नूडल्स आहेत हे फ्राय केलेले, ते बाजारातून आणून बॉईल करायचे. बर, आणि बॉईल करताना थोडंसं त्यात तेल आणि मीठ टाकायचं, त्याच्यामुळे नूडल्स एकमेकांना चिटकत नाहीत. आणि त्याच्यानंतर मग ते नूडल्स थोडं ठेवून द्यायचे असेच, आणि त्याच्यानंतर तेलात घालून मग फ्राय करायचे. बर बर बर. आणि आता कांदा घेणार आहोत आपण. हे म्हणजे खाली तू गादी सारखं केलंस का? हो. ओके, बेस म्हणून. बेस, कांदा, टोमॅटो. आता बटाटा घालणार आहोत.
त्याच्यानंतर मग चटणी नाही दही. दही आवश्यकच आहे असं काही नाही ना? नाही, एखाद्याला समजा दही आवडत नसेल तर नाही खाल्लं तरी हो चालेल, प्रॉब्लेम नाही. ओके. हिरवी चटणी ती आवडीप्रमाणे. हो, ज्यांना तिखट आवडत असेल त्यांनी जरा जास्त टाकायचे. किंवा तुम्ही मला तर असं वाटतं तुम्ही नुसतीच चटणी खा, ज्यांना तिखट आवडत असेल त्यांनी. लाल ही सो तिखट आहे का आंबट तिखट? नाही, थोडीशी आंबट. काय काय घातलेलं आहे त्याच्यात? चिंचेचा कोळ आहे, खजूर आहे, थोडीशी लाल मिरची दिसते मला. हो, किंचित. ओके. ही पापडी आहे ती क्रश करून टाकायचे. अच्छा. ती पापडी नुसती खायला सुद्धा मजा येते रे. हो, मीठ टाकायचं थोडंसं. एक लिंबू पिळायचे. आणि कोथिंबीर. आणि वरून गार्निशिंग साठी शेव भुरभुरवणे. हो, मस्त दिसतंय. वाव, क्या बात आहे. हे खावीशीच वाटते वगैरे. हो. चला आता मी खायला सुरुवात करतो, तुम्ही लिहायला सुरुवात करा. हा, बिनधास्त, काय मागे पुढे बघायचं नाही. नूडल्स चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेला बटाटा, फ्राईड नूडल्स, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, शेव, पापडी, हिरवी चटणी, गोड चटणी, दही, मीठ, कोथिंबीर आणि लिंबू. कृती: एका प्लेट मध्ये फ्राईड नूडल्स घेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, उकडून मॅश केलेला बटाटा, दही, हिरवी आणि गोड चटणी, पापडीचे तुकडे, मीठ, लिंबाचा रस, कोथिंबीर आणि धणे पावडर घालावी. वरून शेव घालून नूडल्स चाट सर्व्ह करावं.